दिसला आणि आता आतमध्ये काय आहे ते बघूया. आल्यावर 20-25 बॅट लस्सी आईस्क्रीम असं दिसतं आणि आपल्याला प्रेरणा येण्यासाठी इतिहास शिकवणारी खेळणी असा हा स्टॉल दिसतो. त्याशिवाय या शेती याच्यामधूनच लोकांमधून जे समाज परिवर्तन झालं त्यांचे हे फोटो आहेत. तिथं आम्ही बघतो, त्यांना विचारतो. विकणारे आणि खरेदी करणारे अशा प्रकारचा हा हॉल दिसतो. बायर अँड सेलर मीटिंग आणि ही याची अशी रचना आहे. राज्याला या नंबरवर संपर्क साधेन आणि त्यांनी साध्या आहारातून सर्व आरोग्य हे लोकहितार्थ लोकांपर्यंत माहिती पोचवावी असं त्यांना आवाहन करेल. दसपुते खर्डे देशमुख यांना व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधेन आणि साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती हे लोकहितार्थ जनतेपर्यंत पोचवावं असं त्यांना विनंती करेन. सुरुवात करतो. हा जवळपास खानावळ जेवण वगैरे असा महिला बचत 50-60 महिला बचत गटाचा हा गोडाऊन होता. तिथं महिला बचत गट, कृषीविषयक छोटे छोटे तेलघाणे हे त्या अशा वस्तू होत्या. आणि हा इथं शेतीविषयक जे त्यांचं संशोधन आहे असा ह्या बाबीकडे लक्ष वेधलं होतं. आणि 3500 स्टॉल, अर्थात आपल्याला काही त्यातलं महत्त्वाचंच हे असतं, प्रत्येकाचं गरज वेगळी असतं. परंतु एका देवलोकांशी माझी भेट झाली, ते म्हणजे अरविंद बिडकर. आणि आता होलिस्टिक सायन्ससुद्धा बरंचसं लक्ष वेधत आहे. मानसिक आरोग्य म्हटलं तरी चालेल. आणि मग त्यांनी त्यांचं जीवन कसं घडलं, त्यांची 5ही मुलं कशी गुणवान निघाली. आणि आपण रोज होम हवन किंवा देवाजवळ अगरबत्ती पूजा करतोच, तर ते त्या मॅडमने स्वतःच्या मुखातून सकाळी आणि संध्याकाळी कुठले मंत्र म्हणायचे ते सुद्धा सांगितलं. त्याकडे मी आकर्षित झालो, त्या मंत्रांकडे. आणि माझ्या कुटुंबात हमारे छोटे बाबा, हमारे बडे बाबा यांना चांगलं जीवन संस्कार मिळावेत म्हणून मी ते एक कुठलं पात्र होतं, ते बोललं तांब्याचं पात्र 800 आणि हे मातीचं 100. तर मी ते तुर्त 100चं पात्र घेतलं. म्हटलं बैरागडला आलो की ते 800 रुपयाचं तांब्याचं पात्र घेईल. आता एवढे बोलून मी इथली कॉमेंट्री थांबवतो. आणि हा इथे काहीतरी स्टॉल दिसतो.